नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील तिक्की गावात श्री खंडेराव मंदिर भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला आज संपन्न। न्यू धुळे रेल्वे स्टेशनच्या बांधकामाचे पत्रकारांसोबत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी केली सविस्तर पाहणी। अवधान रूपनगर येथे अश्वरूढ शिवस्मारकाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सोहळा संपन्न। प्रभाग क्रमांक 17 गुरुकृपा नगर चितोड रोड येथे सभागृह बांधणी कामाचा आमदारांच्या हस्ते झाला आज शुभारंभ। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात घाणीचे साम्राज्य स्वच्छता न झाल्यास आंदोलन करणार पत्रकार परिषदेत इशारा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील तिक्की गावात आज रोजी श्री खंडेराव धार्मिक तीर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने खंडेराव मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी शासनामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्राम तीर्थस्थळ विकास योजनेतून उपलब्ध करून दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या या खंडेराव मंदिराच्या कामाचं माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। याप्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी महापौर जयश्री अहिराव, प्रतिभाताई चौधरी, माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, बाळासाहेब भदाने, राम भदाने, राजेंद्र शिवाजी पाटील, सरपंच कविताताई श्रीराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, आशुतोष पाटील, किशोर सिंघवी, आनंद पाटील, उषाताई पाटील, बापू कलाडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। जे खंडेराव मंदिर आहे तिक्की गावातील हे खूप पुरातन आहे। आता मॅडमांना मी जे सांगितलं होतं की 400-500 वर्षापूर्वीचं एक अंदाजे दे, 1000 वर्षापूर्वीचं आहे का 1500 काही सांगता येणार नाही किती वर्षापूर्वीचं आहे। मंदिराची अशी दुरावस्था होती, मंदिराला पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या। हे सर्व बघून आणि खंडेराव महाराजांनी एक कामाला लावलं, एक कामाची ऊर्जा दिली। त्याप्रमाणे खंडेराव महाराजांच्या आदेशाने ते मी पुढे आमचे ट्रस्टचे सहकारी आणि गावकरी यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने खंडेराव महाराजांच्या आशीर्वादाने जसा जसा रस्ता मला मिळत गेला त्याप्रमाणे काम मी करत गेलो आणि गावाने विश्वास ठेवला, आमचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी विश्वास ठेवला आणि सर्वांनी त्या कामाला पाठबळ दिले आहे। हे माझ्या एकट्याचं योगदान नसून हे माझ्या पूर्ण गावकऱ्यांचे आणि माझ्या ट्रस्टींचे योगदान आहे आणि खंडेराव महाराजांनी हे आमच्याकडनं त्यांचं काम करून घेतलं। आम्ही तर फक्त एक निमित्त पात्र आहोत। तसेच आता जस्ट गिरीशभाऊ महाजन यांचा एक मेसेज आलेला आहे, ते उपस्थित राहू शकले नाही। मौजे तिक्की येथील आराध्य दैवत खंडोबा महाराज देवस्थान विकास कामाचा उद्घाटन समारंभ। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तांचा मेळा वर्षभर भरलेला असतो। हजारो लाखो पावले विविध देवस्थानाकडे भक्तिभावाने वळतात, लोक भगवंताच्या चरणी लीन होतात। या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध सुविधा पुरवण्यावर भर दिला गेला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेकडो मंदिरे बांधली, तीर्थक्षेत्राचा विकास केला। तीच प्रेरणा घेत ग्राम विकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकास योजना हाती घेतली। ग्राम विकास विभागाने काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेतला। राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याकरता आधी 2 कोटी रुपये दिले जायचे, ही रक्कम 5 कोटी करण्यात आली। ही तरतूद वाढवल्यानंतर सर्वात पहिले खंडेराव महाराज देवस्थान मौजे तिक्की जिल्हा धुळे या देवस्थानाला ब वर्ग दर्जा समाविष्ट करण्यात आले। महाराष्ट्रात पहिला ब दर्जा वर्ग आपल्याला मिळालेला आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे बोरवीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या टप्प्यातील महत्त्वाचे स्टेशन असलेल्या न्यू धुळे रेल्वे स्थानकाच्या कामाची माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज रोजी पत्रकारांसमवेत पाहणी केली। याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपडकर, हिरामन गवडी, आकाश परदेशी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसानी, सचिव सचिन बागुल, प्रकाश शिरसाट, दीपक शिंदे, राजेंद्र सोनार, आकाश सोनवणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। या पाहणी दरम्यान माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या पारडा रोडवरील राम पॅलेस येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रोजेक्टरद्वारे रेल्वे मार्ग कामाच्या विविध टप्प्याबाबत सादरीकरण करून सविस्तर माहितीही सांगितली। स्वतः ते त्याच्या उद्घाटनासाठी आले। त्याच्या आधी 4 दिवस आधी
एक भ्याड हल्ला झालेला होता, आपल्या 48 जवान शहीद झालेले होते पुलवामाला. आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की कदाचित हा कार्यक्रम घटला जाईल, कॅन्सल होईल. पण मोदी साहेब आले, त्यांनी उद्घाटन केलं आणि या भाषणात जरी पहिल्या टप्प्याचं उद्घाटन असेल तर शब्द दिला जनतेला की मनमाड इंदूर हे झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याप्रमाणे त्यांनी रेल्वे मंत्र्याला सूचना दिल्या. नेक्स्ट 500 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. आणि त्यावेळेस अनेकांना असं वाटायचं की मनमाड इंदूरचा भागच नाही आणि पुढचं काम मनमाड इंदूरचं होणारच नाही, नवीन रेल्वे लाईन. मग त्यावेळेस अश्विनीजींना भेटून त्यांना सांगितलं आमच्या जनतेसाठी काहीतरी सांगा, चालू करा. लँड ॲक्विजिशनचं काम चालू झालं. लँड ॲक्विजिशनला जवळजवळ 2 वर्ष लागलं. पण तरीसुद्धा लोकांच्या समाधानासाठी मी अश्विनी वैष्णव साहेबांकडनं लिखित घेतलं. ते स्पष्ट केलं की हा पहिला भाग आहे आणि मनमाड इंदूर होणारच आणि टप्प्याटप्प्याने आम्ही मनमाड इंदूर घेणार आहोत, हे पत्र आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे, आपको अवगत करना चाहूँगा कि मनमाड से इंदौर रेल लाइन प्रोजेक्ट को पेजेस में निर्माण करने का निर्णय लिया है. धुळे शहरातील अवधान उपनगर येथे भव्य अश्वारूढ शिवस्मारक अभिषेक व अनावरण सोहळा आज रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. राजमाता जिजाऊंचे वडील श्रीमंत लखुजी राजे जाधव यांचे 16वे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. या ठिकाणी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी एकत्र येऊन स्मारक अनावरण करण्यात आले. दरम्यान या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, शहीर संजय सोनवणे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोक धात्रक, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुक अग्रवाल, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राम बदाने, प्रवीण अग्रवाल, सारिका अग्रवाल, प्रवीण पवार, राजू पवार, दगडू बागुल, रणजित राजे भोसले, डॉक्टर सुशील महाजन, मनोज मोरे, संजय वाल्ले तसेच समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांच्या समितीतर्फे सत्कार करण्यात आला. नावाजलेले शाहीर संजय सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आपल्या दमदार शैलीतून अभ्यासपूर्ण मांडणी करून सविस्तर विश्लेषण केले. त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध झालेले होते. शिवाजीराजे जाधव यांनी आपल्या भाषणातून श्रीमंत राजे लखुजी जाधव यांच्या पराक्रमाचा आपल्या भाषणातून परिचय करून जाधव म्हणाले की लखुजी जाधव यांनी 4 मुले झाल्यानंतर रेणुका देवीला मुलगी होण्यासाठी नवस केला. तेव्हा लखुजी रावांना कन्यारत्न प्राप्त. या कन्यारत्नांवर लखुजी रावांनी फक्त मुलींचे संस्कार न करता धनुर्विद्या, तलवारबाजी असे युद्धांचे संस्कारित कन्या म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ होय. छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा उभारून चालणार नाही. पुतळा उभारल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढली. छत्रपतींच्या विचारांचं आचरण करून त्यांच्या संस्कारानुसार आपल्याला आपली वर्तणूक ठेवावी. प्रत्येक तरुणाने या पुतळ्याच्या साक्षीने कुठलीही व्यसने न करण्याचा संकल्प केला पाहिजे, असं आवाहन शिवाजीराजे जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत यांनी या देशातील अनेक राज्यांमध्ये भूगोल आहे, मात्र महाराष्ट्रात इतिहास आहे. इतिहासामुळेच महाराष्ट्राची जगभरात ओळख आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवरायांच्या नावाने ओळखला जातो. हा महाराष्ट्र कोणापुढे झुकला नाही, ते फक्त शिवचरित्रामुळे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले तेव्हा फक्त एकच गोष्ट दिली, जय भवानी जय शिवाजी. महाराजांना जनता राजा का म्हणते, त्यासाठी अद्यापत्र जरूर वाचले पाहिजे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी केले. सारखं आचरण मला माझ्यामध्ये सुद्धा उतरावं लागेल, हे तुम्हाला मला नाही आठवत छत्रपतींनी कोणतं व्यसन केलं, मला नाही आवडत छत्रपतींनी कोणता दुरुपयोग केला, मला नाही आवडत छत्रपतींनी कधी छत्रपतींना पूर्ण अभ्यास होता. आणि आज पहिली गोष्ट करा, उद्या जाऊन छत्रपतींचं पुस्तक आपल्या घरामध्ये असलं पाहिजे आणि ते तंतोतंत तुम्ही वाचून टाका आणि छत्रपतींच्या आचरणावरती चालण्याचं काम करा. तुम्ही करा, तुम्हाला भविष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. अशा तुम्हाला मी या ठिकाणी फक्त एकच किस्सा सांगणार. गेल्या 120 वर्षापूर्वी राऊतसाहेब आम्ही जी संस्था चालवतो, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था, 120 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली.
आणि ही स्थापना झाल्यानंतर आमच्या पूर्वजांनी वडीलधाऱ्या मंडळींनी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर अनेक पिढ्या आल्या, अनेक लोकांनी या संस्थेचे कामकाज बघितलं, वाढवलं, मोठं करत गेले. गेल्या 2014-15 मध्ये एक इंटरव्ह्यू आमचा सिनियर कॉलेजचा होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये 34 जागा आम्हाला भरायच्या होत्या आणि या 34 जागा भरत असताना हजारो अर्ज त्या ठिकाणी या प्राध्यापकाच्या इंटरव्ह्यू करता आले होते. धुळे शहरातील चितोड भागातील गुरुकृपा नगर परिसरात घरे नियमाकुल करण्याचा प्रश्न अतिशय गंभीर निर्माण झालेला असून ही समस्या परिसरातील रहिवाशांनी मांडताच घरे नियमाकुलच करण्याचे अभिवाचन धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख शेख यांनी दिले. दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन 2024-25 अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 गुरुकृपा नगर चितोड रोड येथे सभागृह बांधणे या 25 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शेख यांच्या हस्ते चितोड रोड येथील गुरुकृपा नगरमध्ये करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी आमदार फारुख शेख यांनी गुरुकृपा नगरातील रहिवाशांना घरे नियमाकुल करण्याबाबत आश्वासन केले. विकास कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास गणिडावला डॉक्टर दीपश्री नाईक, डॉक्टर शराफत अली, निजाम सय्यद, सुरेश आहिरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या शुभारंभ कामाप्रसंगी उपस्थित होते. जितेंद्र अहिरे, पवन अहिरे, राज अहिरे, शंकर सिरसाट आणि रवी पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आता मागाशी आमचा पोलीस मित्र कुठे आमचा भाचा काय नाव तुझा रे बाबा, रवी अहिरे यांनी एक मागणी केली की ही जे वस्ती आहे इथे जे आरक्षण आहे ते हटवून आणि आपल्याला 7/12चा आणि हक्काचा उतारा मिळवून द्यावा. त्यासाठी मी आपल्याला शब्द देतो. आपण बघतच असाल मी आतापर्यंत कधी खोटा बोललेलो नाही, कोणाला खोटा आश्वासन दिलेलं नव्हतं आणि जे मी बोलत नाही ते डेफिनेटली करतो. त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे. आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते, जे आमदार खासदार होते, त्यांनी फक्त आपला मतांचा वापर करून घेतला. त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही, आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्धविहार तसेच विपश्यना केंद्र, अभ्यासिका, मंदिरांचे काम, अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आमचा बस स्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता, विनोद वाईन शॉप म्हणून, आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव, आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना कुठल्याही आमदारांनी, कुठल्याही पुढारीने त्यांना सहकार्य केलं नाही. परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहे. धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेसोबत रुग्णालयांचा प्रत्येक विभाग हा समस्यांनी ग्रासलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पुंडलिक सोनवणे हे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गेले असता त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य त्यांना पाहावयास मिळाले. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयात फेरफटका मारला. त्या दरम्यान भ्रमणध्वनीमध्ये त्यांचे छायाचित्र काढले आणि त्याचप्रमाणे चित्रीकरण देखील केलेले आहे. संबंधित कर्मचारी, डॉक्टर, निरीक्षक, पारेकरी, सफाई कामगार यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली, परंतु कोणीही समाधानकारक खुलासा केलेला नाही. वारंवार संबंधित कर्मचारी, डॉक्टर व इतर लोकांशी या संबंधित विषयावर चर्चा करून हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे संपूर्ण परिसरात साचलेली घाण स्वच्छ करण्याबाबत विनंती केली. मात्र वैयक्तिक स्तरावर आर्थिक कोतीप्रमाणे योग्य ते अर्थसहाय्य करण्यास देखील तयार आहे. मात्र कोणीही सहमती दर्शवली नाही. परंतु संबंधित अधिकारी आणि साफसफाई संदर्भात ज्या ठेकेदारास ठेका दिलेला आहे त्या देखील सदरच्या घाणीबद्दल सांगून स्वच्छ करण्याची विनंती केली. परंतु माझ्या कथनाकडे आणि विनंतीकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले
अशा संतप्त भावना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पुंडलिक सोनवणे यांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या. सोनवणे, मी पत्रकार वगैरे काही नाही, फक्त मी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी एक व्यथा मांडतो की हिरे मेडिकलला गेल्या 6 महिन्यापासून तिथं जाणं येणं माझं चालू आहे, पण ती घाण जी आहे जबरदस्त घाण आहे. जिथं बाया डिलिव्हरी होतात तिथं सर्वात जास्त घाण आहे आणि ती घाण इतकी आहे की आजूबाजू वास येणं जाणं वास, प्रत्येक खिडकीमध्ये घाण, मध्ये गेल्यानंतर संडासामध्ये घाण आणि जे काही लहान मुलं आहेत त्याच्या खालच्या बाजूला नाला आहे, नाल्याची खालून जो गॅस येतो त्या मुलांकडे येतो सरळ आणि त्याच्या आजूबाजूला पण दैनंदिन घाण आहे. एकदम म्हणजे माणसाला असं बसूनसुद्धा वाटत नाही की बोलावं काय त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सुचत नाही, इतकी घाण आहे. आणि तिथं जे बाहेरून लोक येतात त्यांना बसायला जागांनी, पाणी प्यायला जागांनी, लगेच साधन नाही, त्यांना बाथरूम वगैरे जायचं कुठे ते त्यांना आयडिया नाही. फक्त दिवसभर उभे राहतात, पेशंटमध्ये असतो दिवसभर उभे राहतात, त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही. आणि समोरच्या पांढरपेरीकडनं सर्वांकडनं पुढ्या आणून तिथंच टाकणे, आपल्या शासकीय म्हणजे मेडिकल कॉलेजच्या सर्व 4ही बाजूला कंपाऊंडमध्ये ते पुढ्या सोडणे, थुंकणे, त्या चेकअप तिथं टाकणे, मध्ये आणणे आणि सर्व लोक मागणी सांगा, मागणी काय? तर आम्हाला संपूर्ण हिरे मेडिकल कॉलेजची संपूर्ण स्वच्छता पाहिजे. जसं जे हॉस्पिटल आहे शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं, तसं आम्हाला आज धुळे जिल्ह्यात दिसायला पाहिजे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.